मी संतोष कुरमेते, विदर्भ अध्यक्ष आहे आदिवासी टागर सेनेचा। आणि गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही सातत्याने आदिवासी आश्रमशाळा आणि आदिवासी विभागातले जे काही समस्या आहे त्या प्रकरण आम्ही शासनाच्या दरबारी मांडत होतो आजपर्यंत। तर गेली 5-6 वर्षापासून शासनाने त्यावर कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही। त्यामुळे गेल्या आठवड्यामध्ये आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये आमच्या बहिणी 3 एका शाळेत मरण पावल्या। त्यामुळे सोबतच असे बरेच प्रकरण जवळपास 584 मुली या 2 वर्षात मरण पावल्या। आश्रमशाळेत मुलं मुली मिळून आश्रमशाळेत मरण पावल्या। तर शासन जर आताही जागे होत नसेल त्यासाठी आम्ही हे आंदोलन करू आलो। आमची मागणी या प्रकारे आहे की प्रशासनाने आणि शासनाने सर्व आश्रमशाळा जाऊन चौकशी करावी। ज्या शाळेमध्ये व्यवस्थित संडास बाथरूमची सोय नसेल, व्यवस्थित राहायची सोय नसेल, वालकमन नसेल किंवा तिथे ज्या भौतिक सुविधा आश्रमशाळेत शासनाने पुरवल्या जाते आणि ते शाळा प्रशासनाच्या वतीने ते राबवल्या जात नाही, त्या चेक करून शासनाने त्या शाळा बंद केल्या पाहिजे। बराचसा निधी आमचा आदिवासी विभागाचा त्या शाळेवर खर्च होतो, त्यातून एकही मुलगा गुणवंत विद्यार्थी तयार होत नाही। सोबतच अशा शाळा चेक करून शाळेची मान्यता रद्द केली पाहिजे आणि जे विद्यार्थी आहेत तिथले त्यांना इतरत्र शिफ्ट केले पाहिजे अशी आमची मागणी आहे। सोबतच जो 14 ऑगस्ट रोजी जो जी आर काढला, शासनाने सुधारित जी आर काढला, त्यातही त्यांनी 30 वर्षाची अट ठेवली आहे। 30 वर्षाची अट मध्ये आजकाल शासन भरती काढत नाही। सरकार वर्षाला वर्ष भरती काढली तर मुलं शिकत नाही, बरोबर ऑटोमॅटिक मुलगा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुठे ना कुठे लागून जाईल। पण आज असं होताना दिसत नाही। 5-5 वर्ष 6-6 वर्ष शासनातर्फे भरती काढली जात नाही। मुलं 5 वर्षात मुलं त्या वयात लागत नाही, त्यामुळे मुलं शिकत राहतात। आणि जर तुम्ही जर आमचं शिक्षणच बंद करत असाल तर आपण मग आदिवासी मुलांनी करायचं का? हे जो काही निर्णय निघाला 14 ऑगस्ट रोजीचा, तो निर्णय रद्द झाला पाहिजे। हे दुसरी मागणी आहे। तसेच रमाई आवास योजनेमध्ये शहरी विभागाच्या त्यामध्ये सरसकट जे अतिक्रमण घर आहेत त्यांना घरकुलचा लाभ मिळतो। त्याचप्रकारे आदिवासी विभागाने सुद्धा शबरी योजना राबवली जाते। त्या योजनेमध्ये सुद्धा आदिवासी व्यक्तींना शहर विभागात जे अतिक्रमण धारक आहेत त्यांना घर भेटलं पाहिजे। सोबत आमचं एक अशी मागणी आहे, आमचा निधी करोडोचा निधी आमचा शासनाला वितरित होतो हर वर्षी आणि तो निधी इतर कोणत्या संस्थेला देऊन कामं केल्या जातात। आणि आमचे मुलं आजही उच्च शिक्षणातून बेरोजगार आहेत। आम्ही बरेचसे मुलं ITI करून अशाच कुठेतरी 10-5 हजारांना कामाला जातात। हीच जर कामे आमच्या मुलांना मिळाली तर आमचे मुलं बाकीच्या तुलनेमध्ये किंवा बाकीच्या आपलं जीवनमान सुधारू शकतील। असं आमची या मागण्या अशा 2-3 मागण्या घेऊन आम्ही गेल्या 17 तारखेपासून आंदोलन करत आहोत आणि आमचं आंदोलन हे 10 दिवस राहील। सोबतच आमचा शासनाला असा इशारा आहे की जर 10 दिवसानंतर जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही बाकीच्या संघटना मिळून आणि इतर समाज बांधव मिळून अजून भव्य आंदोलन किंवा तीव्र आंदोलन या कार्यालयासमोर करायचा इशारा आहे।